नमस्कार. SR टाईम मराठीच्या आजच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आलो आहोत सानंदन्यास इंदूर येथे मंचित होत असलेलं थरार नाटक सविता दामोदर परांजपेच्या सेटवरती. आमच्यासोबत या नाटकाचे दिग्दर्शक आणि सर्व कलाकार इथे आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्याशी या नाटकाची विषयवस्तू आणि या सर्व कलाकारांची भूमिका याच्याबद्दल बातचीत करत आहोत. मी सर्वात प्रथम या सर्व कलाकारांचं स्वागत करते आणि या बातचीतला सुरुवात करते. SR टाईम मराठी वाहिनीमध्ये सर्व कलाकारांचं, दिग्दर्शक आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि जसं मी आत्ता म्हटलं की नाटकाची विषयवस्तू आणि प्रत्येकाची भूमिका, तर मी सुरुवात विषयवस्तूपासून करणार आहे. कोण सांगणार? विषयाबद्दल म्हणजे नाटकाचा हा विषय लेखकाला कसा सुचला वगैरे इथपासून. त्यातला जो अशोकचं कॅरेक्टर करणारा आहे तो ॲक्च्युअल लेखक आहे. त्यांनी तो स्वतः एक्सपिरियन्स घेतला आणि ही 40% ट्रू स्टोरी आहे, 60% ड्रॅमॅटाईज केलेली आहे. अख्खं जसं असतं तसंच आपण नाटकात कधी आणू शकत नाही, कारण ते लोकांना पटणारं नसतं. त्यामुळे ते ड्रॅमॅटाईज करायला लागतं. त्याच्यासाठी लेखक उत्तम लागतो आणि तो लेखक उत्तम असल्यामुळे त्यांनी ते ही बाकीची कॅरेक्टर्स त्याच्यात इन्कॉर्पोरेट केली आणि हे नाटक बनवलं. म्हणजे कुठेतरी थरार नाटक ही जी याच्याबद्दलची एक माहिती आहे, तर तुमचं म्हणणं असं आहे की तो थरार जो आहे तो 40% 60%च्या रेशोमधला या नाटकामध्ये त्याप्रमाणे प्रस्तुत केला. थरार नाही म्हणता येणार, हे नाटक थरारमधलं मोडत नाही. थरार हा त्याचा बेस आहे. बाकी सगळं मनोवैज्ञानिक सगळं हे नाटक आहे. बरोबर. थरार म्हणजे ते कॅरेक्टर जेव्हा प्रेझेंट होतं, फॉर एक्झाम्पल कुसुमची सविता, हे जे आहे त्याच्यात तो थरार आहे. ते सोडलं तर बाकी सगळं त्याच्यातनं तुम्हाला जे पाहिजे काय नाटक आहे हे सगळं बाकीच्या गोष्टीतनं कळेल असं आहे. ते खूप छान सांगतायत की थरार तर आहे, पण मनोवैज्ञानिक बाजू जास्त आहे. म्हणजे ते नाटक पाहिल्यावरच प्रेक्षकांपर्यंत आणखीन छानरीत्या पोहोचू शकेल. आता मी कलाकारांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारणार आहे. कोण सुरुवात? मी मयुरी देशमुख. मी सविता आणि कुसुम अशा दोन्ही भूमिका करते या नाटकात. आणि दोन्ही भूमिका अर्थातच भिन्न आहेत. त्या सविताची बॅकस्टोरी फार सांगता येणार नाही आणि ते गूढ काय ते पण फार सांगता येणार नाही. पण दोन्ही पात्र रंगवताना खरंच खूप मजा आली आणि आव्हानात्मक होतं ते. कुसुम प्रोफेसर आहे आणि एक साधी गृहिणी आणि एक प्रोफेसर, अशा दोन्ही तिच्या छटा आहेत. आणि तिला एका त्रासाने, आजाराने ग्रासलं आहे. तर ते नेमकं काय आहे आणि ते सायकोलॉजिकल आहे का ते थ्रिलर आहे, काय मिस्ट्री आहे त्याची, ह्या अंगाने ते सगळं रंगवलं आहे आणि रचवलं आहे. आणि हे सगळं करण्यात अर्थातच आमच्या दिग्दर्शकांचा फार मोठा हात आहे. कारण ह्या पूर्ण नाटकालाच एक थ्रिलर जॉनर आपण म्हणू शकतो आणि त्यासाठी जो इम्पॅक्ट क्रिएट करायचा होता दोन्ही पात्रांमध्ये मला, ते कितपत करायचं, कसं करायचं हे त्यांनी अचूक मार्गदर्शन केल्यामुळे ते मला असं वाटतं सफल झालं आहे. कारण आज आता जे काही प्रयोग झाले आहेत इंदूरमध्ये, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे इंदूरकरांकडून. खूप छान सांगितलं आहे स्वतःच्या भूमिकेबद्दल. आता मी पुढच्या कलाकारांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारणार आहे. नमस्कार, माझं नाव रुचा मोडक. मी ह्या नाटकामध्ये नीता अभ्यंकरचं पात्र करते. ह्या पात्रामध्ये एक गोष्ट छान आहे जी मला सादर करता येते, ते म्हणजे मी ऑलमोस्ट 9च्या 9 रस ह्या पात्राद्वारे सादर करते आणि एका कलाकारासाठी ही खूप भारी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नाटकासाठी, ह्या पात्रासाठी मला चॅलेंज हेच होतं की मला खूप शांत राहून काम करायचं आहे. कारण की आधीचे दोन्ही नाटकांमध्ये कॉमेडी जॉनर असल्यामुळे तशी पात्रं होती आणि इथे खूप शांत राहून काम करायचे. सो ते एक चॅलेंज माझ्यासाठी होतं. मग मी रोज मेडिटेशन करायला लागले. ते आधी करत होते, पण जेव्हापासून प्रोसेस चालू झाली तेव्हा मी रोज ते करायला लागले आणि हे खरं आहे दादा. चांगली गोष्ट. तू स्वतः हसायला सुरुवात केली. खूप वेळ कंट्रोल केला, खूप दाबून ठेवलेली. नाही, त्यामुळे ती स्टेजवर न हसता बाकी ठिकाणी खूप हसते. सो असं माझं पात्र आहे आणि मला ते ह्या सगळ्या टीमसोबत करताना खूप छान वाटतंय. रुचानी स्वतःच्या पात्राबद्दल खूप हसतमुख असून सांगितलं आहे. म्हणजे अगदी सांगता सांगता हसूसुद्धा आलं आहे की किती शांत राहून नाटक करायचं आहे आणि मागे किती हसून घ्यायचं आहे. आणि त्याच्याकरता तिने ते मेडिटेशन आणि ते सगळं त्याच्याबद्दलही सांगितलं आहे. पुढचं कोण सांगणार? नमस्कार, माझं नाव सचिन शिर्के.
मी अय्यंगार WC असं एक कॅरेक्टर निभावतो आहे. जसं याचं नाव वेगळं आहे तशीच ही भूमिकासुद्धा वेगळी आहे. संपूर्ण नाटकात हे एकमात्र विनोदी पात्र आहे, त्यामुळे एक वेगळ्या धाटणीची भूमिका आहे आणि संपूर्ण जे कॅरेक्टर आहे त्याची भाषा हिंदी आहे, नाटक जरी मराठी असलं तरी, आणि हिंदीसुद्धा दक्षिणी हिंदी आहे. त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा ते करताना आव्हानात्मक होतं आणि गंमत आहे. आणि पात्र म्हणून त्याचे काहीतरी म्हणणं आहे जे ह्या सगळ्या पात्रांना तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ते त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. तर ती काय गोष्ट आहे हे नाटक बघितल्यानंतरच कळेल. तर त्यासाठी नाटक बघण्यास आवर्जून या. धन्यवाद. मग तुम्ही जसं दक्षिण भाषे हिंदी म्हणाला तर सांगण्याचा प्रयत्न करताय आणि पोहोचत नाहीये ते, हां. तर त्याच्यामागे भाषेचंही थोडं हे आहे की नाही, भाषा भाषेमुळे नाही, पण त्याचं एक काहीतरी वेगळं वेगळी म्हणणं आहे, कारणं वेगळ्या असतील. पद्धतीने म्हणणं आहे. लहेजा वेगळा आहे. हां, आणि ते कदाचित ह्या ते पात्रांपर्यंत पोचत पोहोचत नाही. नाही. तर ते काय आहे हे नाटक बघण्यातच गंमत आहे. म्हणजे का तर- पोचत नाही हो. ते मुद्दामून पोचत नाही असं असं नाही. नाही. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न करतोय, करतो. पण ते पोचवायचं नाहीये. अच्छा ते कोणी त्यातली ती कॅरेक्टर्स आहेत ते त्याचं कुठलंही म्हणणं मनावर घेत हे नाही. नाहीये, बरोबर. सिरियसनेस त्याच्याकडे तो सांगायचा प्रयत्न करतोय, पण ते सिरियसली कोणी त्याला कोणी घेत. घेत. असं ते काय कॅरेक्टर कारण ते विनोदीच असल्यामुळे. बरोबर. तर मग ती विनोदी याची आणि थोडी ती भाषेची जी तुम्ही हे म्हणाला तर एखाद ओळ ती हिंदी दक्षिण भारतीयाची काही एखाद ओळ जर तुम्हाला सहज होत असेल हां. तर आमच्या प्रेक्षकांना. मी नाटकातला संवाद म्हणतो. चेक के लिख के देने का मैं, गड्डी के लिए चेक है मैन, हाँ तुम्हारे लिए देगा, गड्डी गड्डी देगा. वा वा, फार सुंदर, फारच सुंदर. म्हणजे पहा, प्रेक्षकांना तर बघायला मिळेल, पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पण हे बघायला मिळतंय. खूप छान सांगितलंय भूमिकेबद्दल. आता पुढे नमस्कार, मी संग्राम समेळ. या नाटकात मी अशोक हे पात्र साकारतोय. अशोक एक सायन्स स्टुडंट आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुठेतरी एका अनोळखी ठिकाणी गेल्यावर काहीतरी भासतं, काहीतरी जाणवतं जे आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही, आणि आपल्याला वाटतं की मला इथे नाही थांबायचं, इथे काहीतरी वेगळं आहे. तशीच जाणीव अशोकला होत असते आणि तो जेव्हा अभ्यंकरांच्या घरी येतो तेव्हा ती जाणीव त्याला व्हायला लागते आणि मग पुढे गोष्ट कशी वळते हे तुम्हाला नाटकात बघायला मिळेल. मला वाटतं दिग्दर्शक आमचे इतके चांगले असल्यामुळे माझ्यासाठी काय आव्हानात्मक नव्हतं हे काम करणं, कारण त्यांनी सगळं करून घेतलं. बहुतेक त्यांच्यासाठीच ते जास्त आव्हानात्मक असणार आमच्याकडनं काम करून घेणं. छान सांगितलं स्वतःच्या भूमिकेबद्दल. आणि हे पण तुम्ही बोलला आहात याच्या माध्यमातून की कुठेतरी होतं प्रत्येकाच्या आयुष्यात की गेल्यावर एखाद्या जागी आपल्याला ती काहीतरी एनर्जी, म्हणजे ते आपण एक भले व्यक्त नाही करू शकत, पण आपल्याला तिथे असं कम्फर्टेबल नाही नको फील वाटतं. होत की अरे नको, इथनं निघून जायला पाहिजे असं. पुढे असतात तुमच्या. नमस्कार, मी आस्ताद काळे. सविता दामोदर परांजपे ह्या नाटकात मी शरद अभ्यंकर ही भूमिका करतोय. कुसुम आणि मी नवरा बायको आहोत. साधारण 80च्या दशकातला वसईमध्ये सेटल झालेला उच्च मध्यमवर्गीय छोटेखानी व्यावसायिक असा हा मराठी माणूस. आणि आपल्या प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. कधी त्यामध्ये काही त्रासदायक घटना घडलेल्या असतात, अनावधानाने म्हणा किंवा मुद्दाम आपल्याकडनं कोणाचं काही नुकसान झालेलं असू शकतं. तसाच काहीसा भूतकाळ थोडासा क्लिष्ट भूतकाळ शरदचाही आहे. आणि कुसुमला गेली काही वर्ष एक व्याधी जडली आहे, एक विकार जडला आहे आणि त्यावर काही केले उपाय सापडत नाही आहे. आणि ते नवरा बायको त्यांच्या सरळ मार्गाने त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. काही हाती लागत नाही आहे. मात्र अशोकच्या येण्याने या सगळ्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या सर्व समस्यांना एक वेगळा दृष्टिकोन आणि कलाटणी मिळते. आणि शरदचं आयुष्य पार अंतर्बाह्य ढवळून निघतं या सगळ्यामुळे. आणि यातून निर्माण होणारा जो सगळा एक मानसिक म्हणा किंवा काही अंशी शारीरिकही कोलाहल आहे, त्याला शरद कसा सामोरं जातो हे नाटक जसं पुढे सरकतं कथानक तसं तुम्हाला पाहायला मिळेल. आज साजींनी खूप छान त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे. मी दिग्दर्शक म्हणून सरांना विचारणार आहे की सर, तुम्ही इतक्या वर्षापूर्वी हे इतकं गाजलेलं नाटक केलं आहे, आज परत तुम्ही 50 प्रयोग या नाटकाचे घेऊन आला आहात, तेव्हा प्रेक्षकांकडनं मिळणारा प्रतिसाद जो त्याही काळात मिळाला आहे आजही मिळतो आहे आणि आज नवीन पिढी पण आहे, त्यावेळेसची पिढी जी होती ती पण हे नाटक बघतच असेल. हा जो प्रतिसाद छान मिळतोय, किती सुखद, किती छान वाटतंय. खूपच छान वाटतं. फक्त दुर्भाग्य असं आहे इथल्या लोकांचं की ह्यांनी 40 वर्षापूर्वी मुंबईत हे नाटक बघितलेलं नाही आहे. अगदी बरोबर.
40 वर्षापूर्वी सानंद न्याससुद्धा जन्माला आलेलं नव्हतं. अगदी बरोबर. त्यामुळे आम्ही इथे नाही करू शकलो. हो. पण आमचं भाग्य आहे की आता आम्हाला ते करायला करायला. मिळते आफ्टर 40 इयर्स. Right. आणि हे प्रेक्षकांना बघायला मिळते. मुंबईत कसं होतं, मुंबईत त्यावेळेला पाहिलेली बरीच लोकं असतात आणि मग ती आता वयस्कर झालेली असतात. ती माझ्यासारखी 70 असू शकतात. तर ते बोटवर करतात. कारण जेव्हा आम्ही कर्टन कॉल घेतो तेव्हा आम्ही विचारतो पूर्वी कोणी पाहिलं आहे का हे नाटक. तर बऱ्यापैकी प्रेक्षक असतात आणि मग त्यांना ते सांगतात की आता आम्हाला आठवायला लागलं ते काय होतं नाटक ते. आणि हे नाटक आता आम्हाला आत्ता ह्या लोकांनी केलेलं खूपच आवडतं आहे. आणि त्यावेळेला सुद्धा रीमा लागू, सुधीर जोशी ह्या लोकांनी केलेलं नाटक होतं ते. पण त्यांनाही ह्या नाटकानेच नाव मिळालं होतं. तेव्हा ते काय असे काही नाववाले कोणी नव्हते. तेही ह्यांच्यासारखेच तरुण होते त्यावेळेला. पण आता त्याच वयातली ही सगळी नवीन पिढी, नवीन ॲक्टर्स आहेत सगळे. तेही कदाचित मी सांगू शकतो की त्यावेळेला जेवढं झालं होतं इम्पॅक्ट देणं त्याच्यापेक्षा आणखीन एक 10%, 20% जास्त इम्पॅक्ट हे देत आहेत आता. अरे वा, क्या बात आहे. कारण हे काय असतं ना की आत्ताची ही जी पिढी आहे ना ॲक्टर्स, ही खूप अभ्यासू आहे. आणि अभ्यासू असण्यामागचं कारण काय की त्यांना बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात, वाचायला मिळतात आणि पटकन तर गुगलवरनं शोधून पण तेवढं वाव आहे. आणि त्यामुळे ते खूप अभ्यास करतात हे सगळे. त्यामुळे आमच्या चर्चा पण होतात. असं नाही की मी बसवलं केलं नाही. प्रश्न विचारतात. पूर्वी विचारत नव्हते कोणी, आता विचारतात. पण ते चांगल्या पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनीच विचारत असतात. मग कारण त्यांना आणखीन काहीतरी हवं असतं सो दॅट ते बेटर आणखीन काहीतरी करू शकतात. आणि ते बेटर आत्ता सगळ्या लोकांना बघायला मिळते असं ते नाटक आहे. आणि मुंबईत तर बघतातच आहेत. पण आता बघूया आता मध्य प्रदेशात आता कसं तुम्हाला वाटतं आम्ही हे हिंदीत करून मध्य प्रदेशात फिरावं? नक्की करावं. त्याला नक्की मदत करावं. करा तुम्ही आम्हाला. अगदी. त्याच्यासाठी ह्यानाच घेऊन करू आपण अगदी हिंदी. नक्की करायला पाहिजे हिंदी. कारण हिंदी ऑडियन्स पण खूप छान आहे. कारण हे त्यांना- नाटक त्यांना पूर्वी हवंय. हे नाटक पूर्वी गुजरातीत पण झालं. हो, अगदी सरिताबेननी केलं होतं ते. त्याचे पण जवळजवळ 400-500 प्रयोग त्या लोकांनी केले होते. बरोबर. त्यामुळे- हिंदीला सुद्धा तेवढा छान प्रतिसाद हां, मिळणार मला आहे. करायला कारण हिंदी आवडेल. ऑडियन्स पण खूप छान करायला आहे आवडेल. इथे. तुम्ही पुढाकार घ्या. नक्की करू. प्रयत्न हां. करू. आणि माझा पुढचा प्रश्न हाच होता की ही जी टीम आहे तुमच्याबरोबर, जिच्याबरोबर आता तुम्ही काम करताय, हे सुद्धा किती तुम्हाला यांच्याबरोबर काम करणं छान वाटतंय. तर तुम्ही त्याचं उत्तर दिलंच आहे की हे सगळं जिज्ञासू आहेत. म्हणजे अगदी डायरेक्टर्स ॲक्टर असं नाही आहे. ते तुम्ही जसं म्हणाल त्या हिशोबाने करून स्वतःचं पण त्याच्यामध्ये विचारायचं आहे, प्रश्न विचारायचे. कारण आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना सुद्धा खूप बघायला आणि वाचायलाही मिळतं आहे. त्यामुळे तेवढा तो वाव आहे तो तुम्हाला कुठेतरी कारण त्यांच्याकडे ह्या सगळ्यांचा फर्स्ट प्रेफरन्स आहे. सगळ्यांचा ऑलवेज नाटक असतं. बाकीचे मीडिया आहेत की मीडियम्स आहेत, चॅनेल आहे, इथे आहे, तिथे आहे, बरंच. पण हे नाटकासाठीचं जे वेगळं प्रेम असतं ना, अगदी बरोबर, ते असावंच लागतं. तरच इतकं छान नाटक आर्टिस्ट करू शकतो. म्हणजे प्रत्येक जण मालिका, सिनेमा सगळीकडे येऊन परत नाटकाकडे पण इथे ह्या झोनमध्ये जो कम्फर्ट आणि जे तुम्हाला मिळतं की ज्याची रिॲक्शन समोरून इमिजिएट मिळते, जी सिरियल आणि ह्याच्यातनं घरातनं इंडिव्हिज्युअल जे रिॲक्शन काय मयुरीने काम केलं, काय आस्तादनी काम केलं, काय संग्रामने काम, हे घरात एक फॅमिलीच फक्त बोलते. इथे कसे टोटॅलिटीमध्ये सगळे ॲट अ टाईम तुम्हाला रिॲक्शन देतात. अगदी बरोबर. हीच या रंगभूमीची मजा आहे. आणि ती मजा हे घेतात आणि बेसिक इंटरेस्ट त्यांचा रंगभूमीवर. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही मग म्हणाला की प्रेक्षक जे जुने पण आहे ते सुद्धा बोट उचलून तुम्ही विचारता कोण कोण आहे, तेव्हा ते सुद्धा आपला अनुभव, ते ॲप्रिसिएशन जे मिळतं ते ह्या लोकांना सुद्धा अनुभवायला मिळतं आहे. म्हणजे यांच्याकरता सुद्धा ती गोष्ट तेवढीच हे आहे की अरे ते जुने प्रेक्षक पण अशी दाद देतात म्हणजे कलाकारांना. मयुरी, मी तुम्हाला विचारीन की दोन्ही भूमिका करता आहात तुम्ही, दोन स्त्रियांची वेगळी वेगळी मनस्थिती आणि ती भूमिका, तर ती करताना म्हणजे हा प्रश्न तर तुम्हाला सर्वसाधारण या नाटकाकरता बऱ्याचदा विचारला गेला असेल की पूर्वी केलेली भूमिका आहे ही करताय, किती अवघड वाटतंय. पण मी त्या अवघड आणि याच्याकडे नाही जाणार. मी हे विचारीन की एक तर सगळ्याच कलाकारांना हा माझा प्रश्न आहे की जेव्हा ही स्क्रिप्ट, ही संहिता तुमच्याजवळ आली असेल तेव्हा तुम्हाला हे करायचं आहे, हा आनंद. कारण हे असं नाटक आपल्या करिअरमध्ये मिळणं आणि ते करायला मिळणं ही फार मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा ही भूमिका करता आहात, एक अगदी मनोवैज्ञानिक वेगळी भूमिका आहे, एक सर्वसाधारण स्त्रीची आहे. ही करताना जे स्विच ऑन स्विच ऑफ आहे, म्हणजे या कॅरेक्टरमधून त्या कॅरेक्टरमध्ये जाणं, हे करताना म्हणजे ती कशी, ती किती तयारी, म्हणजे एका कलाकाराची तयारी असतेच म्हणून मी खूप विस्तृत नाही विचारणार, पण मला तेवढं ते जाणून घ्यायचं आहे की कसं ते एकदम ते, कारण व्हॉइस मॉड्युलेशन पण आहे ना त्याच्यामध्ये,
ते करणं म्हणजे कसं कसं काय मी जमतंय आधी मला स्क्रिप्ट मिळाल्याच्या आनंदाबद्दल बोलेन, कारण हे खरं आहे, मी खूप काळापासून चांगलं नाटक शोधत होते, चांगली भूमिका आणि पूर्ण नाटक असं जे चांगलं बांधलं गेलं आहे, चांगलं लिहिलं गेलं आहे. आणि बऱ्याच हे पुनरुज्जीवित आहे, त्यामुळे क्लासिक नाटकाला हात घालायची थोडी भीती होती, कारण ते ऑलरेडी एका वेगळ्या लेवलवर प्रसिद्ध झालं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अशी एखादी भूमिका निवडता तेव्हा कंपॅरिझन होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मला आनंद जितका झाला की इतकं सुंदर नाटक आणि इतकं आव्हानात्मक पात्र आपल्याला मिळालं आहे, त्याचा आनंद पण होता आणि दडपणही तेवढंच होतं. आणि त्या दडपणामुळे मी खूप जास्त सिन्सिअरली हे केलं. म्हणजे मी एरवीच सिन्सिअर आहे, पण मी जेवढी मेहनत घेतली असती एखाद्या नाटकाला तर 4 पटीने जास्त ह्या नाटकासाठी मी घेतली, कारण खूप गोष्टी स्टेकवर होत्या. लोकांनी म्हणायला नको हे नाटक बघितल्यानंतर अरे पूर्वीचे कलाकार, कारण ते सगळेच कलाकार प्रश्नच नाही, रीमाताई, सुधीर जोशी, संजय मोने, असं कोणी म्हणायला नको. आणि कुठल्याही नटाला ते ऐकायचं नसतं, ते छान होतं हे ओके. सो त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मला वाटतं पूर्ण संचाने दुप्पट तिप्पट मेहनत घेतली आहे की ते तितकंच ताकदीचं वाटलं पाहिजे, ते तितकंच सफाईदार झालं पाहिजे. आणि ह्या काळात आम्हाला टेक्नॉलॉजीची मदत होती थोडी एक्स्ट्रा, काही इफेक्ट्स क्रिएट करायला, त्यानेही मदत झाली. सो प्रवास सांगायचं तर खरंच मेहनतीचं चीज झालेलं आता आम्हाला दिसतंय, जेव्हा प्रेक्षक येऊन प्रत्येकाला ते कॉम्प्लिमेंट देतात. म्हणजे या नाटकातलं छोटं पात्र असेल किंवा मोठं असेल, प्रत्येक पात्र त्यांना भिडलेलं आहे. तर मला वाटतं हे एका चांगल्या नाटकाचं मला वाटतं सक्सेस आहे, यश आहे, की सगळंच त्यांना आवडलं आहे. म्युझिकबद्दल बोलतात सगळ्याच दृष्टीने. त्यामुळे खरं तर आम्ही आता ह्या जर्नीमध्ये थोडे रिलॅक्स झालो आहेत, पण तेवढाच हुरूपही वाढला आहे की आवडलं आहे, आता अजून चांगलं करायचं, आता अजून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तो सध्या आम्ही सगळ्या मनस्थितीत आहोत. आणि दोन्ही भूमिकांबद्दल स्विच ऑन स्विच ऑफ म्हटलं तर मला वाटतं अगेन हा तालमीचाच भाग येतो की आम्ही 1 महिना व्यवस्थित सगळ्यांनी दुसरं काही न करता फक्त नाटकासाठी वेळ दिलेला आहे. आस्तात फक्त सिरियल करत होता, त्यामुळे त्याला ते करून रिहर्सलला यावं लागायचं. बाकी आम्ही सगळ्यांनी 100% हेच करत होतो. आणि त्यामुळे मला वाटतं रिहर्सलमध्ये पण ते प्रॅक्टिस झाली की कुठल्या पद्धतीने करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रयोग जेव्हा सुरू झाले तर ही जी विद्या आहे मला वाटतं ही प्रयोगागणिक तुमची सफाईदार अजून खुलत जाते. सो आमच्या प्रयोगागणिक मला ते जास्त हातात आलं असं मी म्हणेन. 80% ते आपण तालमीत काहीतरी उभं करतो, पण प्रयोगागणिक जेव्हा रिस्पॉन्स येतो किंवा कलाकारांची या मॅजिक जी असते आपण स्टेजमध्ये जी क्रिएट करतो विथ लाईट, म्युझिक आणि पॉजेस, ब्लॅकआउट्स, त्या सगळ्या मॅजिकमध्ये अजून काहीतरी वेगळ्या गोष्टी हातात येतात. सो मी म्हणेन की तो प्रवास अजूनही चालूच आहे आणि मे बी चालूच राहील तो. नक्कीच खूप छान हा प्रवास असाच चालू राहावा हे तर मी पुढे बोलणारच आहे. असं तुम्हाला विचारीन की तुम्ही पुनर्जीवित नाटकं केली आहेत अलीकडे. हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तर ह्या नाटकामध्ये तुम्हाला काय एखादं असं वैशिष्ट्य, म्हणजे आहेत बरीच आहेत, कारण डायरेक्टर आहेत, ते जुने आहेत दिग्दर्शक, पण तरी एखादं असं काय हे वाटलं की नाही ही भूमिका मी करणार, मला करायची? 3-4 कारणं आहेत. एक तर तुम्ही म्हणलात तसं राजन काकांबरोबर मी याआधी प्रपोजल नावाचं नाटक केलं होतं, पण त्यात मी रिप्लेसमेंट केली होती. त्यामुळे पूर्ण तालमीची प्रोसेस मला काकांकडनं मिळाली नव्हती, म्हणजे वेळत नव्हता, कारण प्रयोग चालू झालेले होते. त्यामुळे मला काकांबरोबर ही तालीम महिना, 1.5 महिना, 2 महिने जे काही असेल ती तालमीची एक प्रोसेस मला अनुभवायची होती. हे एक कारण. दुसरं कारण मयुरी म्हणली तसं एक काळ गाजवलेलं एक क्लासिक नाटक, 1200 प्रयोगांचा टप्पा कुठल्याही काळात गाठणं एखाद्या नाटकाने ही मोठीच गोष्ट असते. सो ते एक कारण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं अगदी खरं सांगायचं तर सुधीर जोशींना एक नैसर्गिकरित्या त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किलपणा, केविलवाणेपणा, एक मध्यमवर्गीय माणसाचे असलेली एखादी समस्या आहे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या ठेवणीतच होतं, जे ह्या भूमिकेसाठी गरजेचं आहे. माझ्या चेहऱ्यावर मूलभूत माज आहे, तर त्यामुळे ॲक्टर म्हणून मला हे चॅलेंज स्वीकारावं हा मोह खूप अनावर झाला होता. ह्या काही कारणास्तव मी या नाटकाकडे झेप घेतली.
जसं मगा तुम्ही म्हणाला की हे 40 वर्ष जुनं नाटक आणि 1200 प्रयोग त्या काळात, जेव्हा सोशल मीडिया नव्हता, जेव्हा इतके माध्यमं नव्हती प्रचार प्रसाराची, आणि त्यावेळेसुद्धा हे एवढं गाजलेलं नाटक, म्हणजे नक्कीच ते आजही प्रेक्षकांना म्हणूनच तेवढं आवडतं कुठेतरी त्या नाटकाची. हे मी तुम्हाला तिघांना सुद्धा विचारणार आहे की हे जेव्हा नाटक तुमच्याजवळ आलं तर नक्कीच नाटकाची संहिता, दिग्दर्शक, पण किती चॅलेंज वाटलं होतं की हो आता आम्हाला तेवढं काम तसं करायचं आहे. माझं राजन काकांबरोबर एक नाटक सुरू होतं, म्हणजे सुरू आहे, गोष्ट तिच्या घटस्फोटाची नावाचं, ते इथे होणार आहे आणि ते इथे मे मध्ये कदाचित ते नाटक होईल. तर मी सवितात काम करीन असं मला कधी वाटलं नव्हतं, कारण त्या नाटकाचेही प्रयोग सुरू होते आणि ते क्लॅश होतील, अशामुळे मी कधी विचार केला नव्हता की मी सविता ही करत असेल, आणि मला माहीत होतं ते सविता करणार आहेत. आणि माझ्या नशिबाने ते नाटक पुढे गेलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की नाटकाचं नाव ही तर एक जमेची बाजू आहेच की मी करायला हो म्हणणं, पण माझं राजन काकांबरोबर हे तिसरं नाटक आहे आणि माझं त्यांच्याबरोबर इतकं छान ट्युनिंग आहे. मी प्रत्येक वेळी त्यांच्याकडनं नवीन काहीतरी शिकलो आहे. त्यामुळे राजन काका उद्या एकांकिका जरी बसवत असले आणि ते मला म्हणाले तरी मी त्यात काम करायला तयार होईल. एवढं मला त्यांच्याबरोबर कम्फर्ट झोन तयार झाला आहे आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते. त्यामुळे ती बाजू तर होतीच की सविता दामोदर परांजपे एक माइलस्टोन नाटक करायला मिळणं, एवढी महत्त्वाची भूमिका करायला मिळणं, आणि राजन काका त्यांच्या दिग्दर्शनाच्या बाबतीत एवढे प्रिसाईज असतात ना, ते खूप होमवर्क करून डिरेक्शन करणारे डिरेक्टर आहेत. त्यांचं सगळं आदल्या दिवशी तयार असतं की मला उद्या हे बसवायचं आहे, त्याच्या मोमेंट्स ह्या मोमेंट्स असणार आहेत, आणि त्या प्रकारे ते सगळं करून घेतात. आता तसं अशोक बघायला गेलं तर खूप सिम्पल भूमिका आहे, म्हणजे असं काही त्याच्यात एक्स फॅक्टर नाही आहे त्या रोलमध्ये. पण काकांनी मला एक लकब सांगितली त्याच्यात की त्याला काही जाणवलं, भास झाला की त्याच्या हाताला मुंग्या येत असतील कदाचित. तर असं काहीतरी छोटे छोटे आपण जेव्हा त्याच्यात गोष्टी ॲड करतो त्या कॅरेक्टरमध्ये, तेव्हा ते कॅरेक्टर व्हिज्युअली जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं की अरे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी त्याचा अपिअरन्स वेगळा आहे, काहीतरी त्याचं बॉडी लँग्वेज वेगळी आहे, त्यामुळे ते लक्षात राहतं. तर मला वाटतं हा त्यांचा डिरेक्टर म्हणून असलेला सगळा स्टडी आम्हाला त्यातनं शिकायला मिळतं, आणि म्हणून मला मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आता हे तुम्ही मग अशी प्रश्न विचारला, मी मध्ये विषय सांगणार होतो तुम्हाला, हे नाटक 1200 प्रयोग का झाले. सुरुवातीपासूनच ते छान चालायला लागलं. मुळात ह्या नावाचं म्हणजे हे जे टायटल आहे सविता दामोदर परांजपे, असं कोणाचं तरी नाव असलेलं नाटक त्यापूर्वी त्या नावाने कधीच आलं नाही, नेवर. त्यामुळे लोकांना ती एक क्युरिओसिटी होती, अरे हे असं कुठलं नाटकाला नाव असतं. त्या क्युरिओसिटी पोटी सुरुवातीला बऱ्यापैकी गर्दी व्हायला लागली, आणि मग हळूहळू ते नाव बाजूला होऊन त्या नाटकात काय त्याचा जास्त इम्पॅक्ट यायला लागला, आणि मग त्याच्यानंतर मग ती प्रथा पडली. अशा ह्या नावाने बरीच नाटकं नंतर आली, म्हणजे हे नाव नाही पण नाव असलेलं असं नाटकाचं नाव असं ते पुढे नंतर यायला लागलं, आणि त्यामुळे ते आणखीन ते क्युरिओसिटी लोकांची जास्त. बरोबर आहे, कारण आता तुम्ही बोलता ह्याच्यातूनच मला आठवलं की सविता दामोदर परांजपे हे जे नाव आहे हे अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शेजारी राहणारी एखादी काकू, मामी, आत्या, म्हणजे कोणीतरी असं आपल्या आजूबाजूला असतंच. आणि मग ह्या नावाने जेव्हा हे नाटक आलं तेव्हा लोकांना कुठेतरी असं की अरे ही काय एखाद्या स्त्रीची व्यथा आहे, संघर्ष आहे की आणि काय आहे या नाटकात, की असं कोण सविता दामोदर परांजपे. एकदा सुधीर जोशी नाटकाच्या तालमीला येत होता, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेची पहिली बायको होती, ती त्याला दादरला वाटेत भेटली. सुधीर जोशी तेव्हा येत होता रिहर्सलला, तर तिने सुधीरला विचारलं, सुधीर कुठे चाललाय. तेव्हा सविता दामोदर परांजपे, हे कुठल्या हॉलचं नाव असं तिने विचारलं. त्यामुळे असं पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे ते रजिस्टर व्हायला जेव्हा जाहिरातीतनं आलं तेव्हाच ते नाव वेगळंच, सगळ्या नाटकांच्या जाहिरातीत हे नावच वेगळं होतं. त्यामुळे ती क्युरिओसिटी लोक, म्हणजे ती क्युरिओसिटी जर मी इथे आता थोडं नाटकाहून वेगळं, म्हणजे काय तुमच्या लोकांचं जेवणही राहिलं आहे म्हणून मी थोडं लवकर हे करीन आहे की सविता दामोदर परांजपे असं म्हटल्यावरती मला कुठेतरी त्यावेळेस माधुरी दीक्षित आठवलं की दीक्षित या आडनावानी एखादी आर्टिस्ट, कारण त्या काळामध्ये हिरोईन्सची नावं फार वेगळी होती. जेव्हा माधुरी दीक्षित हे नाव आलं तेव्हा लोकांना थोडं आधी की अरे हे असं दीक्षित आडनाव कसं काय, म्हणजे तर ते कुठेतरी क्युरिओसिटी निर्माण करणारं ते नावसुद्धा
घडलं आणि मग पुढे ती माधुरी दिसली ती वेगळा भाग होता म्हणजे. तर खूप हे कुठल्या माधुरीबद्दल म्हणतात? नाही, आपण जी हिरोईन माधुरी हिरोईन दीक्षित माधुरी, तिच्याबद्दल माझं म्हणणं म्हणजे तिच्याबद्दल या नाटकात चालतं इथे काही संबंध नाही आहे, पण मी त्या नावाबद्दल वा, हा, बोलते हा. की सगळ्या हिरोईन्स इतक्या वेगवेगळ्या नावांच्या अशा होत्या त्या काळात. तेव्हा एक असं मराठी नाव येऊन असं की दीक्षित हे रेअर आडनाव नाव आहे. आणि हे हा, नाव तुम्हाला रेअर, माहिती आहे का? हे नाव म्हणून मी ते इथे लेखक आणि जोडलं. शेखर तामाणे जो आहे त्याला हे नाव नव्हतं सुचलं. बरं. माझी जेवढी नाटकं झालीत म्हणजे हे माझं 47वं नाटक आहे ॲज अ कमर्शियल डिरेक्टर मराठीतलं. सगळ्या नाटकांची नावं मीच दिलेली आहेत, अच्छा, क्या बात. लेखकाला सांगून मीच देणार वगैरे असं नाही. नाही, नाही. त्या प्रोसेसमध्ये नाव प्रोसेसमध्ये सुचतं. नाव असं नाही की लेखकांनी लिहिलं नाव दिलं तर ते तसं नसतं. ते नाव मी बदलणारच असतो, पण मी ते लगेच नाही बदलत. ते नाटकाच्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये ते नाव सुचायला लागतं. मग तो तर सारासार तसं विचार येतो. हां, आणि त्यामुळे ते नाव परफेक्ट बसलं. क्या बात. असं ते सगळं छान. प्रवास असतो नाटकाचा. म्हणजे अगदी नाटकाची विषयवस्तू, शीर्षक, प्रत्येकाची भूमिका याच्याबद्दल आम्ही बोलता हा बातचीतचा प्रवास सुरू आहे. आता अगदी शेवटले 2 प्रश्न मी घेते आहे. एक मयुरीजीनं मी परत विचारीन आहे की जेव्हा मालिका करतो किंवा सिनेमा करतो तेव्हा कॅमेरा एक्सप्रेशन्स करता फोकस असतो, म्हणजे क्लोजअप येतो बऱ्याचदा. नाटकाच्या बाबतीत तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन्स आणि ही भूमिका ज्याच्यामध्ये फार वेगळं म्हणजे थरार म्हणतो किंवा हे जे एक्सप्रेशन्स आहे ते अगदी हॉलच्या शेवटल्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचे. तर त्याच्याकरता ती जी म्हणजे व्हॉईस मॉड्युलेशन आहे, ॲक्टिंग आहे, पण ते फेशियल एक्सप्रेशन्स, कारण या भूमिकेत तर खूप जास्त आहेत ते मयुरी करताना काय म्हणजे ती उत्सुकता आहे मला की ते कसं काय घडतंय असं. मुळात मला वाटतं मी खूप काम नाही केलं पण तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजन असेल, फिल्म असेल आणि थिएटर असेल. आणि तिन्ही माध्यमांमध्ये आपण जेव्हा काम करतो सुरुवातीला आपण चाचपडतो ते त्याचा ग्रामर समजायला की म्हणजे टेलिव्हिजनमध्ये माझा एक किस्सा आहे की पहिल्यांदा मी जेव्हा टेलिव्हिजन माझी सिरियल खुलता कळी खुली ना, तर मला ते म्हणाले की चला तू जो क्लोज आहे ये पटकन. आणि मी म्हटलं थांबा मी ना शूज नाही घातलेत. ते म्हणाले अगं क्लोज आहे. आणि ते ग्रामर कळायला की एवढंच दिसणार आहे किंवा आता एवढाच चेहरा हलव, हातवारे तिथे नाही आले पाहिजे, हे कळायला वेळ गेला. फिल्म करताना त्याचा एका वेगळ्या ग्रँजरने काही गोष्टी असतात, मग त्या पद्धतीने तुम्ही काही गोष्टी करतात. स्टेजचं अगेन वेगळं ग्रामर आहे. सो नट म्हणून तुमचा सुरुवातीचा काळ हे ग्रामर शिकण्यात जातो. पण हे सगळं शिकल्यानंतर मला असं वाटतं आणि थिएटरमध्ये एक लॉजिकलीच सगळीकडे ते पोचावं म्हणून थोडं एनहॅन्स्ड असतं सगळं. टेलिव्हिजन किंवा फिल्म क्लोजअपपेक्षा हे कम्प्लीट वेगळं माध्यम आहे. एनहॅन्स्ड असलं तरी मला वाटतं एनहॅन्स्ड करणं सोपं आहे. एनहॅन्स करून त्याचा ट्रूथ मेंटेन करणं ते कठीण आहे. आणि माझा अट्टहास तिथे जास्त असतो की कुठल्याही माध्यमात मला असं वाटतं कुठलंही तुम्ही एक्सप्रेशन द्याल ते कितीही लाऊड केलं किंवा कितीही सटल केलं तरी त्यातला खरेपणा जायला नको. तो खरेपणा जपला तुम्ही तर मग ते भिडतं. तुम्ही खरे असला तर ते भिडतं असा माझा विश्वास आहे. तर ह्याच्याबद्दल मी सांगतो. तुम्ही जे आत्ता विचारते रांगेतल्या शेवटच्या खुर्चीपर्यंत कसं पोचतो, जसं आर्टिस्ट पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याही पेक्षा जास्त कष्ट टेक्निकलला असतात. कसे ते सांगतो. तुम्ही जेव्हा म्हणता ना क्लोजचा मीडिया त्या सिनेमा आणि सिरियलमध्ये असतो, इथे पण आम्ही क्लोजचा मीडियाच वापरतो. कसा? कारण मी स्वतः लाईट डिझायनर आहे. क्लोजचा मीडिया कुठे येतो नाटकात, जेव्हा आम्ही तिथे चाललेलं असताना तेवढाच फोकस करतो. एक वेगळा लाईट किंवा बाकीचं सगळं कमी लाईट करून त्या आर्टिस्टवर जेव्हा करतो तेव्हा तो क्लोज मीडिया होतो. आणि तो शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या खुर्चीपर्यंत ते दिसतं. कारण ते जर का जनरल लाईट्समध्ये असेल तर ते पोहोचत नाही. तर तो क्लोजचा मीडिया हा अशा पद्धतीने आम्ही लाईट्समधनं काढतो. आणि आता तर काय लेबल्स आलेले आहेत, कारण तो आवाज तर आर्टिस्ट पोचवतात. ते सुद्धा लेबल्स वापरणं ही कठीण गोष्ट आहे, ती सोपी गोष्ट नाही. कारण त्याच्यासाठी सुद्धा तुमची तयारी असावी लागते. तुम्ही खूप मोठ्याने बोलला तर ते किंचाळल्यासारखं आहे. कारण या पात्रामध्ये तर ते सगळे आहेच. तर ते सगळं ती करतेच कंट्रोल, पण ॲट द सेम टाईम त्याचं जे सगळ्याचं तिथे खाली असतं ना कंट्रोल करणे, तो माणूस पण असतो. म्हणजे ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं पोचवणे. सगळं समायोजन ते सगळं एकत्रित नीट आलं तरच ते लोकांना. आणि आमच्या एवढंच त्यांनाही अलर्ट राहावं लागतं. खूप अलर्ट राहायला लागतं.
नक्कीच टीमवर्क तर आपण म्हणतोच म्हणजे की- टेक्निकली खूप असतं ते, technically, खूप बरोबर. टेक्निकली असतं. खूप छान सगळ्यांनी सांगितलंय. एक शेवटला प्रश्न तुम्हाला विचारते की तुम्ही सुरुवातीला म्हणाला की हे थरार नाटक नाही आहे, याच्यात वेगळी गोष्ट आहे आणि मग ते थरार म्हणून मग ते पुढे वेगळं याने जातं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. हे थरार नाही आहे, मनोवैज्ञानिक काही हे आहे. ह्या नाटकाच्या माध्यमातून मी संदेश असा शब्द नाही म्हणणार आहे की काय संदेश देत आहे असं काही, पण म्हणजे पण मी हे म्हणेन की मग हे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही जी नेगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीचं हे आहे, मग ते मानसिक असो की कसंही असो, ही जी हे आहे ती प्रत्येकाला अनुभव आली आहे. कोणी त्याला मानतं, कोणी नाही मानत, प्रत्येकाचे आपले आपले विचार आहे. मग हे नाटक प्रेक्षकांना काय सांगत आहे? प्रेक्षकांना हे नाटक बघितल्याशिवाय कळणार नाही. बरं. म्हणजे जो प्रेक्षक बघून जातो आणि तो इतरांना सांगतो बघा हे सॉलिड आहे, पण ते काय सॉलिड आहे त्याच्यासाठी तो एक्सपिरियन्स तिथे बसून यायला पाहिजे, तरच मिळतो. तो सिनेमातनं ह्या नाटकाचा एक, कारण एक सिनेमा येऊन गेला या नाटकावरनं, अत्यंत वाईट होता तो. अच्छा. त्याची डिरेक्टर जी होती ती माझी मैत्रीण वगैरे, पण ते अत्यंत वाईट, त्यांना कळलंच नाही काय करायचं असतं सिनेमात. पण मुळात असे जे काही सब्जेक्ट असतात ना ते सिनेमात न्यायचेच नसतात. असतात अगदी. हे वन फ्रेममध्येच बघायचं असतं, तरच त्याचा इम्पॅक्ट ऑडियन्सला येतो. तर त्यामुळे ऑडियन्सनी इथे यावं आणि प्रत्यक्ष पाहावं. सिनेमा बघून त्याच्यावरचं आपलं इम्प्रेशन बनवू नये कधी. नाही, अगदी. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये जो डिफरन्स मिळतो ना तो तिथे सिनेमात नाही. तर इथे यावं, प्रेक्षकांनी बघावं, मजा येईल, त्यांना एन्जॉय करतील, ती वेगळ्या पद्धतीने एन्जॉय. अरे वा. तर तो थरार नाटक जे तुम्ही मला प्रश्न विचारला तर ते थरार नाही म्हणता येणार, हे हॉन्टिंग आहे, हॉन्टिंग आहे. अच्छा. खूपसं खूपसं हॉन्टिंग आहे ते नाटक. तर ते बघण्यासाठी प्रेक्षकांनी छान प्रश्न विचारले तुम्ही. वा. धन्यवाद. खूप छान सगळ्यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे, नाटकाची विषयवस्तू आणि त्याच्याशी निगडीत इतर प्रश्न, मग त्याच्यात टेक्निकल प्रश्न असो की कलाकारांची आपली तयारी असो, दिग्दर्शकांनी ज्याप्रमाणे दिग्दर्शन केलं आहे या सर्वांवर आम्ही बोललो आहोत. हे नाटक बघायला प्रेक्षकांनी पण नक्की यावं. आता आजचा हा कार्यक्रम, ही बातचीत मी इथेच समाप्त करते, पण त्याआधी मी या संपूर्ण टीमला या नाटकाचे, तुम्ही 50 प्रयोग म्हणताय, पण हे नाटक आणखीनही खूप छान पोहोचावं लोकांपर्यंत, अशी मी SR टाईम मराठी वाहिनीतर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप छान प्रयोग व्हावेत ही पण मनोकामना करते. आता आजची ही बातचीत आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन नाटकात किंवा एखाद्या नवीन कलाकाराशी. तोपर्यंत नमस्कार.